मतपेढीसाठी दहशतवाद्यांना समर्थन देण्याची काँग्रेसची मानसिकता असल्याचा आरोप करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत काँग्रेसवर केला घणाघात। जम्मू काश्मीरमधील नागरिकांचा केंद्र सरकारवरील विश्वास दृढ झाला असून कोणीही कितीही प्रयत्न केले तरी जम्मू काश्मीरला दहशतवादमुक्त करणारच, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही। तत्कालीन काँग्रेस सरकारने केलेल्या चुका सुधारत गेल्या दशकात दहशतवादाला जागतिक अजेंड्यावर आणण्यात भारत यशस्वी, परराष्ट्र मंत्र्यांचं राज्यसभेत प्रतिपादन। काँग्रेस सरकारने तुष्टीकरणामुळे दहशतवाद्यांवर कारवाईची हिंमत दाखवली नाही, मात्र रालोआ सरकारच्या दृढ राजकीय इच्छाशक्तीमुळेच दहशतवाद्यांचा खात्मा, JP नड्डा यांचा घणाघात। भारताने अंतराळात पुन्हा एकदा घडवला इतिहास, निसार या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचं इस्रोनं केलेलं प्रक्षेपण यशस्वी। 1 ऑगस्टपासून भारतावर 25% प्रति आयात शुल्क लादण्याची अमेरिकेची घोषणा। राष्ट्रीय हित सुरक्षित करण्यासाठी आवश्यक सर्व पावलं उचलणार असल्याचं भारत सरकारचं निवेदन। 2025-26 या दोन्ही वर्षांसाठी भारताचा आर्थिक विकास दर 6.4% राहील, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा सुधारित अंदाज। जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने उधळला घुसखोरीचा प्रयत्न, चकमकीत 2 दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान, अल-कायद्याच्या महिला दहशतवाद्याला बंगळुरूमधून अटक। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत सप्टेंबर 2025पर्यंत 5000 मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश। फुलेवाडा आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाच्या कामाला सर्व यंत्रणांनी समन्वय साधून 15 दिवसांच्या आत सुरुवात करावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश। आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांना यश, भगवान बुद्धांचे पवित्र 11वा अवशेष 127 वर्षांनंतर भारतात दाखल, प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानास्पद क्षण।